मणक्याचे फ्रॅक्चर म्हणजे संस्कृत शब्द आलाय तो भग्न म्हणजे सांधा तुटणं, फुटणं किंवा दोन भाग होणं किंवा थोडासा चिरला जाणं. बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये बाथरूममध्ये घसरून पडणं, स्टूलवरनं पडणं, खुर्चीवरनं पडणं, टेबलावरनं पडणं, झाडावरनं पडणं, काहीतरी ट्रॉमा होणं किंवा पाय घसरून पडणं आणि त्यामुळे मणक्याच्या व्हिटॅमिन B12 व्हिटॅमिन D हे कमी आहे खूप प्रमाणात आणि त्यामुळे मणका पिचकला जाणं. आपण एक केस स्टडी आज फ्रॅक्चरची आली आहे. तिथे 65 वर्षाच्या महिला आहेत. त्यांचा L5, L4, L3, L2, L1 12वा थोरॅसिक आणि 11वा मणका. हा जर बघितला तर इथे बघा हे 2 तुकडे झालेत. मणक्याचे 2 भागामध्ये इथे बघा हा एक तुकडा वेगळा झाला, हा एक तुकडा, इथे एक तिसरा तुकडा बाहेर पडलेला आहे. हे फ्रॅक्चर होण्याचं कारण आहे झटका बसणं, पडणं कुठेतरी. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरमध्ये ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे पिचू. आयुर्वेदातली काही मेडिकेटेड्स ऑइल आहेत की ज्याच्यामध्ये जे काही फ्रॅक्चर्स होतात, इथे तुम्ही बघा व्हर्टेब्रल सेगमेंट हे मोठं आहे, इथे मध्ये गादी आपली ॲन्युलस फायबर आणि आतमध्ये न्यूक्लियस पल्पस, परत दुसरा व्हर्टेब्रल सेगमेंट. पण फ्रॅक्चरच्या केसेसमध्ये बघितलं तर हा झटका बसून हे 2 भाग, याचे 3 भाग, 2 भाग किंवा 4 भाग होतात आणि मणका पिचकला जातो. आणि ह्या पिचकलेल्या मणक्यासाठी अस्थीला पोषण देणं खूप गरजेचं आहे. अस्थीला पोषण देण्यासाठी घरातलं डिंकाचा लाडू खाणं, हळीवाची खीर पिणं, त्याचबरोबर वंशलोचनसारखं औषध पोटामध्ये जाणं, त्याचबरोबर लाक्षा जी आहे, झाडाचा निर्यास आहे, हा डिंकच आहे एक प्रकारचा, तो पोटात जाणं, गंधतेलाचे पोटातनं सेवन करणं. त्याचबरोबर पिचू नावाची ट्रीटमेंट आयुर्वेदातली खूप श्रेष्ठ आलेली आहे. पिचू म्हणजे काय तर विशिष्ट मेडिकेटेड ऑइल साधारण 1 लिटर घ्यायचं आहे, नॅपकिन तेलामध्ये भिजवायचं आहे आणि तो नॅपकिन त्या फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी आजूबाजूच्या मसलवरती, आजूबाजूच्या बोनवरती तुम्हाला 30 ते 40 मिनटं ठेवायचं आहे. ही प्रोसेस कमीत कमी 3 ते 6 महिने करायची आहे, रोज नित्य नियमाने. कन्सिस्टन्सी यामध्ये खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही हे रोज केलं तर पेशंटला तिथल्या वेदना पूर्ण कमी होतात, नमनेस कमी होतो, बधीरपणा कमी होतो, दुखणं तर पूर्ण बंद होतं. त्याचबरोबर मोबलायझेशन करणं, तिथले मसल्स आणि बोन जे आहेत त्याला मोबलाइज करणं, त्यासाठी विशिष्ट एक्सरसाइज करणं जेणेकरून तिथले बोनमधलं आणि मसलमधलं अंतर वाढेल. जे काही चिकटलेत, कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे बोनचं आणि मसलचं आणि लिगामेंटचं, त्याला ओपन करण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट ही खूप उपयोगी पडते. त्याचबरोबर बताशा, खडीसाखर जी आहे किंवा बताशा जो आहे तो आणि वडाचा चीक 8 थेंब खाणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर अस्थिशृंखला, हाडजोड नावाची वनस्पती, तो वेल असतो हाडजोडीचा आणि तो वेल जर त्याच्या साधारण एवढे तुकडे वेलाचे हाडजोडीचे, त्याच्यामध्ये हिरव्या मुगाचं पीठ किंवा बेसनाचं पीठ, त्याच्यासोबत त्या हाडजोडीचे तुकडे टाकून त्याची भजी तयार करणं, तळून ती भजी खाणं रोज, हे खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या फ्रॅक्चरचे पेशंट हे आयुर्वेदशास्त्रानुसार खूप लवकर आणि चांगले बरे होतात. त्याचबरोबर रक्तमोक्षण नावाची जी थेरपी आहे, जळवा लावून तिथलं रक्त काढणं जेणेकरून वेदना कमी होतात. तिथला भुसकल्याप्रमाणे ज्या वेदना होतात ते पित्तजन्य वेदना ज्या आहेत, रक्तपित्तजन्य वेदना ज्या आहेत की जिथे काळं निळं झालेलं आहे, फारच तीव्र प्रमाणात दुखतं आहे, अशा ठिकाणी रक्त जर काढलं तिथलं आणि त्याचबरोबर पिचू जर केले तर पेशंट लवकरात लवकर बरे होतात. त्याचबरोबर शिरपाक कल्पना, शिरपाक म्हणजे काय, विशिष्ट मेडिकेटेड मुळं, जसं दशमूळ भरड आहे, जीवनीय गण आहे, त्याचंही भरड घेऊन ते साधारण 1 कप दूध, 1 कप पाणी उकळायचं आहे आणि 1 कप वरून गाळून जर सकाळी अनुष्यपोटी पिलं तर तिथले सांध्यांच्या आजूबाजूची मज्जा, स्नायू, लिगामेंट, तिथले आर्टरी, धमनी, व्हेसल्स याची ताकद वाढते आणि ते फ्रॅक्चर लवकरात लवकर भरून येतं.